श्रीगुरुभ्यो नमः। प्राणादेरीशितारम् परमसुखनिधिम् सर्वदोषव्यपेतम् सर्वान्तःस्थम् सुपूर्णम् प्रकृतिपतिमजम् सर्वभाष्यम् सनित्यम् सर्वज्ञम् सर्वशक्तिम् सुरमुनिमुनिजाद्ये सदा सेव्यमानम् विष्णुम् वन्दे सदाहम् सकलजगदनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरे राम। चष्मा कुठे ठेवला? आहे का चष्मा? श्रीगुरुभ्यो. सप्तमोऽध्यायः। सप्तमाध्यायामध्ये प्रथम ब्राह्मण. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णानंद महाराजांचा मंत्र आहे. हा? पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. जे काही आता म्हणजे प्राप्त होतं ते पूर्ण स्वरूपाने प्राप्त होतं. ते परमात्म्याचं जे आपल्याला परस्वरूप ज्ञान होतं ते आपल्या योग्यतेने पूर्ण असतं. पूर्णमिदम हा परमात्मा कसा आहे? पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्ण असणाऱ्या गोष्टीपासून पूर्ण बाहेर येतं. जे काही त्याच्यातून निघालं ते लहानपणे होऊन नाही तेवढं पूर्ण स्वरूपानेच होत असते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याच्या पासून प्राप्त करून घेतलेली पूर्ण सगळ्या गोष्टी हो शेवटी कसे होतात? पूर्ण रूपाने उरत राहत असतात. अवतारा महाविष्णो सर्वे पूर्णा प्रकीर्तितः. परमात्म्याचे जितके अवतार आहेत ते सगळेच्या सगळे पूर्ण रीतीने असतात. पूर्णंच तत्परम रूपम. ते पररूप परमात्म्याचं कसं पूर्ण आहे ना तसंच सगळ्या गोष्टी देखील पूर्ण असतात. पूर्णात पूर्ण हा समुद्गता हा पूर्ण स्वरूपाने असणाऱ्या परमात्म्यापासून सगळे पूर्ण स्वरूपाचे अवतार बाहेर येतात. त्यांच्यामध्ये हा मोठा हा अनंत लहान आहे नंतर आलेला आहे असं वगैरे काही नसते. अभिव्यक्त होणं हेच विशेष असते. कोणाच्या नंतर कोणाच्या कोणत्या रूपाने परमात्मा अवतार घेतो अभिव्यक्त होतो तीच गोष्ट मुख्य आहे. पण त्याचे स्वरूपामध्ये भेद नसते. पूर्ण रीतीने असणाऱ्या रूपापासून पूर्ण रीतीचं असते रूप प्राप्त होतं. न देश काल सामर्थ्यही. देश काल इत्यादिकांच्या सामर्थ्यामुळे पारावर येतो त्यांच्यामध्ये नाही आहे. मोठा आहे लहान आहे अशा प्रकारचं राहत नसते. पूर्वरूपस्य पूर्णस्य आधीचं जे रूप असते ते जसं पूर्ण असते त्याचप्रमाणे पूर्ण म्हणजे अवतार रूपाने घेतलेलं असतं जे अवतार रूपी आहे की नाही ते देखील तसंच पूर्ण असते. ते रूप आपल्यामध्येच ठेवून घेतो तो आपल्या पूर्ण रूपामध्येच ठेवून घेतो. शेवटी काय तर पूर्ण रूपाने परमात्मा राहतो हेच मुख्य आहे. लौकिक व्यवहार देखील हाच आहे. लौकिक व्यवहारो यो भूभार क्षपणाधिक. लौकिक दृष्टीने पाहायला घेतलं तर भूमीचा भार दूर करण्यासाठी म्हणून परमात्म्याने अवतार घेतला असं वाटतं. हे तशा दृष्टीने कधी न पाहणे. हं? तो त्याच्यामध्ये लीन होतो लय होतो म्हणजे काय कृष्णाधिक अवताराने परमात्म्याने घेतलेले जे ते परत त्याच्यातच मिसळून जातात. हम ब्रह्मा खम ब्रह्मा म्हणून म्हणतात. अम हे देखील ब्रह्मच आहे खम हे देखील ब्रह्मच आहे. खम पुराणम ख म्हणजे ब्रह्म पुराण आहे पुरातन आहे. वायू देखील वायू हो वायुरम खम वायू अम शब्दाने वाच्य आहे आकाश देखील शब्दाने वाच्य आहे इति महा म्हणून हे सांगितलं आहे.
कम खम ब्रह्मा सगळं ब्रह्मच आहे. वायुदेव देखील ब्रह्मच आहे, ब्रह्मदेव देखील ब्रह्मच आहे. इतिहास पहा. कौरव्याय आणि पुत्र हा कौरव्य आहे आणि पुत्र कौरव्य नावाच्या कौरव देशाच्या राजाच्या एका ब्राह्मणाचा मुलगा. वेदोयम ब्राह्मणा विदुर वेदेनैन यद्वेद यद्वेदितव्यम. हा सगळा वेद आहे म्हणजे जाणून घेण्याचा मुख्य उद्देश आहे. जाणला जाणारा आहे तो. ब्राह्मण देखील त्या रीतीने परमात्म्याला जाणतात. हे नाही ना. मला हे जे ब्राह्मण लोक जाणतात की रे तो तसाच आहे बरं का, या द्वेदितव्यम तुम्ही जसं जाणायला पाहिजे तसाच जाणला जातो तो. त्याप्रमाणे बृहदारण्यक उपनिषदामध्ये सप्तमाध्यायातील पहिला ब्राह्मण सांगितलेला आहे. ओताः सर्वाः गुणाः. सर्व गुणा हा ओताः. ओत प्रोत आहे, आत बाहेर सगळीकडून भरलेले आहेत त्याचे गुण. तसं अशा कारणे आत बाहेर सगळीकडे भरून व्यापून असतो म्हणून त्याला ओम म्हणतात. ओतत्वाची ह्योंकार हा म्हणून सांगितलेलं आहे. विष्णू परमात्मा कसा आहे, ओत प्रोत आत बाहेर सगळीकडे भरलेला आहे. पण प्रकाश स्वरूपत्वात परमात्मा प्रकाश स्वरूपाने आहे म्हणून याकरता ख शब्दाने वाच्य आहे. ब्रह्मातच व्याप्त रूपतः ब्रह्म कशाला म्हणतात त्याला, तर व्यापूर आहे सगळीकडे म्हणून. त्याचं रूप व्यापलेलं आहे सगळीकडे. पुन्हा एकदा खम म्हणून जे आहे ना शब्द खम म्हणून, त्या खम शब्दाचा अर्थ सुख. सुखरूप या सगळ्याला खम म्हणतात. अनादि कालापासून आहे, पुरातन म्हणून अनादि कालापासून असल्याकडे पुराण म्हणतात. वायोश्च रतितम वायूला देखील आनंद देणारा म्हणून वायू देखील ब्रह्म शब्दाने वाच्य आहे. ब्रह्म अर्थात परम. त्याच्यामध्ये ब्रह्मशब्द जे वाच्य असणारा परमात्मा श्रेष्ठ आहे. ख्यातत्वात्यापी तत्खम. ख्यात म्हणजे प्रसिद्ध आहे याकरता खम. असं आहे. रोहिणी म्हणजे रोहिणी पुत्र असणारा बलराम आणि असं सांगितलं आहे. वेदोयम ज्ञानरूपत्वात. वेदरूपी आहे परमात्मा, कारण ज्ञानरूपी असल्या कारणाने वेद म्हणून म्हणतात त्याला. इतियम ब्राह्मणा विदुः. या रीतीने ब्राह्मण लोक त्याच्याबद्दल जाणतात. निर्दोषत्वात इत्युक्त. निर्दोष कोणत्याही प्रकारचे दोष नाही म्हणून त्या परमात्म्याला म्हणतात. ब्रह्म म्हणून म्हणतात. आणि त्याच्याने वेद आहे. तर वेद्यम सदा अखिलम. सगळ्याच्या सगळ्या रूपाने परमात्मा वेद्य आहे इतिच्या. बाल्हिक स्वतः ही रोहिणी. बाल्हिका राजाची मुलगी रोहिणी. बाल्हिका स्वतः ही रोहिणी. रोहिणी बाल्हिक राजाची मुलगी आहे. तो बलभद्र हा कौरव्यायणी पुत्र हा. म्हणून बलभद्र हा काय आहे, कौरव्यायणी पुत्र हा. बाल्हिक राजा कौरव वंशामध्ये झालेला आहे. तो कौरव वंशाचा असल्या कारणाने त्या कौरव्यायणी, कौरव्याची आयनी म्हणजे मुलगी, तिचा मुलगा पुत्र हा. म्हणून बलभद्र हा कौरव्यायणी पुत्र हा. कौरव्यायनी पुत्र हा म्हणून बलभद्राला म्हणतात. आता द्वितीय